माझ्या बाबांनी साधू बाबांनी सांगितलं बाई, माझं मन काही जागेवर राहून नाही राहिला. आता करते जशी साधू बाबांनी सांगितलं तशीच जाऊन नवऱ्याला काहीतरी सांगते आणि पटकन आश्रमामध्ये येते बाई. हो अशीच करते. पहा ढोंगी साधू बायांना कसे पटवतात आणि बिचाऱ्या माऊल्या अशा ढोंगी साधूच्या याच्यामध्ये फसून जातात. पहिला चमत्कार बाईले लुटलं, सोन्या चांदीनं लुटलं बाईला. हा पहिला चमत्कार. आता दुसरा चमत्कार कोणता दाखवते, तिसरा चमत्कार कोणता दाखवते, हे सगळं तुम्हाला पाहता. ढोंगी साधू पहा कसे आया बायांना फसवतात हे मी सगळं दाखवतो तुम्हाला. बरं साधू काय म्हणते त्या बाईला? बोलवलं साधू ना भांडे कुठे घेऊन येते. 2 लाख रुपये आश्रमासाठी देणगी घेईल म्हणते मी. बाई म्हणते ते मुलगी म्हणते बाबाजी साधू महाराज 2 लाख रुपये कुठे देणार आम्ही गरीब माणसं. नाही ना म्हणते भांडे कुठे असतील तर बाई ते भांडे कुठे म्हणजे हो चालून जाईल ते वेळी भांडे देऊन गेले. भांडे कोण लुटलं बाई. साधू म्हणे तुला मुलं बाळ होईल, साधू म्हणे तुला मुलं बाळ होईल. 2 लाख रुपये देणगी आश्रमासाठी घेईल, तेव्हा तुझे काम शेवटाच नेईल. न देतो बाई म्हणजे माझा नवरा 6 महिना कसा कसा येऊ त्यांची आणि कशी राहील मी. बाई म्हणते हा चांगलं विचारलं. आपल्या नवऱ्याला सांग म्हणे की मला व्रत करायचं आहे, एका देवीचं माहेराला जायचं आहे. तुमची सावली नाही पडल्या पाहिजे, नाही तर सावली पडून तुम्ही बोलाल म्हणून जाल म्हणून चुंट्या बनवते आपल्या नवऱ्याला आणि भांडे कुंडे काढून देते बाई. भांडव बाई साधू झालं. बाई मध्ये येऊन जा तू 6 महिन्यानं. अंगावरचं चांदी आणि सोनं दिलं काढून चंदामाईनं मोठ्या खुशीनं. अंगावरचं चांदी आणि सोनं दिलं काढून मोठ्या बाईनं मोठ्या खुशी. जर तू आश्रमात राहायची नाही 6 महिना तर तुला मुलं बाळ नाही होणार. बाई घाबरली. बाबाजी म्हणते ठीक आहे मी राहील. साधू म्हणे चंदाबाई
कामाचं नाही एवढं पक्क करायचं म्हणजे बाईला कामणे साधू भाई तू हिम्मत ठेव तू सोडून जाऊ नको आणि तू जर गेलीस तर माझी हिम्मत कटल म्हणजे मी काय करीन साधू म्हणे तिला चंदाबाई व घरी आली कुठे गेली असती दादी आमचे प्रिय मित्र अरुण भाऊ साहेब निमकरजी यांच्याकडून 21 रुपयाची भेट आली बघाशी 21 रुपये मिळाले पाठी धन्यवाद देतात सतशुभ्रण अरे बापरे चंद्र खुशी लागला अरे बापा काय झालं आओ मला सांगू मी एका ज्योतिषाकडे गेली होती बरं त्या ज्योतिषाने काय सांगितलं माहितीये तुम्हाला कसं माहित राहील अहो त्या ज्योतिषांनी म्हटलं तुझ्या नशिबामध्ये पुत्रप्राप्ती आहे म्हणे पुत्रप्राप्ती आहे म्हणे हो अरे चांगली गोष्ट आहे काही नाही आनंदाच्या गोष्टीचा एक नंबर गोष्ट आहे ना हो हो आणखीन काय म्हणे अहो आणखी म्हणे त्याच्यासाठी तुला 1.25 महिन्याचं व्रत करावं लागेल म्हणे 1.25 महिन्याचं व्रत हो ज्योतिषी म्हणे कोणाचं व्रत सप्तशृंगी मातेचं अरे बापरे
माहिती राहिलं असतं तर काय असं राहिलं असतं? बाप्पा हो हीच खबर. पण माहितीये काय गोष्ट त्या व्रत मध्ये एवढी मोठी अट आहे हा, तो जेव्हा व्रत मी करत राहील हा. तेव्हा तिच्या नवऱ्याची छाया त्या बाईवर पडली नाही पाहिजे, बोलले नाही पाहिजे, काही नाही, बिलकुल 6 महिना सगळं संपर्क बंद. म्हणजे फोन नाही, बोलणं नाही, चालणं नाही, दोघा वेगाची छाया पडली नाही पाहिजे. काहीच नाही. या गोष्टीसाठी त्यांना मी मंजूर आहे. मंजुरा काहून नाही? हो माझ्या बाबांचा पण फोन आला होता. मामाजीचा. बाबा म्हणत होते की माझी तब्येत खराब आहे म्हणे. अरे 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 अरे. हो, 1-2 महिने राहा म्हणे माझ्याकडे म्हणे. हा. मग माझी तब्येत चांगली झाल्यावर चालली जाशी म्हणे भले. हा, मी विचार केली बाबांची तब्येतही पाहून होते हा. आणि माझं व्रत पण पूर्ण होते. सुंदर विचार काढला तुला चंदा. आहे का नाही? पण गोष्ट एक आहे, कोणती? मामाजीच्या तब्येतीकडे लक्ष पहिले द्यायचं. पूर्ण लक्ष देणार मी. तुला जेवढे पैसे लागतील तेवढे दे. जाऊ का हो? बायकोत परवानगी आहे तुला आहे ना? या गोष्टीसाठी? बरं जाते हो मी, सगळी तयारी करते. हा. चंदाबाई पटवला